तुम्ही पण पावसाळ्यात ही रानभाजी घरी बनवता का? नसेल केली तर माझ्या पद्धतीने नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही भाजी आम्ही रानातून शोधून काढली आणि काही राहिलेली भाजी आम्ही विकत घेतली. ही भाजी झाडाझुडपामध्ये भेटते आणि ती अशी जमिनीतून उकरून काढावी लागते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए मिळते. अशाच प्रकारे भरपूर गुणधर्माने भरलेली ही भाजी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. ह्या भाजीची अशी पानं वरची काढून घ्यायची आणि आतला जो भाग आहे ना तो जरा काळजीपूर्वकच साफ करायचा. हा जो पिवळासारखा भाग दिसतोय ना तो थोडा खाजीरा असतो, त्याला थोडी काढताना काळजी घ्यायची. ही भाजी एक एक करून अशी मी साफ करून घेतली आणि हे बघा पूर्ण सगळे भाग एक एक वेगळे केले आणि त्याच्याबरोबरचा हा जो पाला दिसतोय ना हिरवा, त्याला बोंड्याचा पाला म्हणतात. तर त्या भाजीला खाजपणा जास्त असतो ना, म्हणून त्या भाजी करताना तो पाला त्याच्यामध्ये बारीक करून चिरून टाकायचा. आता ही भाजी एक एक करून चिरून घेते मी. हे बघा अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवायची. धुताना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची. ह्या कुकरमध्ये भाजी आणि त्याच्याबरोबर पाला घातला आणि त्याच्याबरोबर थोडीशी चिंच घातली, कारण चिंच घातल्याने त्याचा खवखवपणा थोडा कमी येतो. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि कुकरचं झाकण बंद करून 4 शिट्ट्या काढूया. आता इथे मी फोडणीची तयारी केली. तेल घातलं, तेलामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. थोडी राई जिरं पण टाकलं आणि ही फोडणी चांगली शिजून दिली. नंतर थोडे मसाले ॲड केले आणि तेही शिजून घेतले. मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी ॲड करून घेतलं आणि झाकण मारून थोडा वेळ शिजू दिले. आता मसाल्यांमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण 2 चमचे घालून घेतलं. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकर उघडून त्या कुकरमधली भाजी मॅश केली. चांगली मिक्स करून मॅश करून घेतली. आता त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. ही भाजी चांगली परतून घेऊया. पाहिजे तेवढं पाणी थोडंसं घालून ती भाजी एकत्रपणे मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये मी आता जवळा घातला आहे. जर तुम्हाला शाकाहारी म्हणून खायची असेल तर काही न टाकता सुद्धा ती भाजी छान होते. त्या जवळ्यामध्ये पुन्हा मी 2 आंब्याचे तुकडे टाकले आणि मीठ टाकून घेतला आणि अशा प्रकारे आपली भाजी शिजून घेतली आणि रेडी झाली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप हिताकांक्षा. थँक्यू.